मैत्रिणीनो, गरमागरम हक्का नूडल्स बघून सुटलंय का तोंडाला पाणी? अहो, आता हक्का नूडल्स ही आपल्या महाराष्ट्रीयन माझघरात येऊ पाहतायत बरं का. चला तर मग बघूया त्याची रेसिपी. हक्का नूडल्ससाठी आपण घेतली आहे हिरवी ढोबळी मिरची. ती अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा वरची साल काढून अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचा. कोबीही छान अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. टोमॅटोही अशा प्रकारे मधोमध कट करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल ही बाई अशा प्रकारे म्हणत सांगत सुटली, ही करणार तरी काय आहे? तर चायनीजसाठी की नाही भाज्या व्यवस्थितच कट केल्या पाहिजेत, त्याशिवाय त्या चायनीजला नाही मजा. आपण अशा प्रकारे बटाट्याच्या स्लायसरवर कांदा, टमाटा, कोबी आणि शिमला मिरची कट करून घेणार आहोत. या स्लायसरवर अशा प्रकारे भाज्या कट केल्यामुळं होतं काय, चायनीजच्या भाज्या अगदी परफेक्टली आणि झटपट कट करून होतात आणि घरच्याच सामानातनं बरं का. चायनीजची खरी मजा त्यांच्या भाज्यामध्ये बरं का. आता अशा प्रकारे सर्व भाज्या मी कट करून घेतल्या आहेत आणि आपण घेणार आहोत फ्रोझन मटार. सीझनमधले फ्रेश मटार असले तर उत्तमच, आपण तेही वापरू शकतो. बाजारात अशा प्रकारे हक्का नूडल्सची पॉकेट मिळतात. तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज कोणतं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे नूडल्सचं पॉकेट आणून ते वापरू शकता. चायनीज अनहेल्थी असतं ते सगळं ठीक आहे, पण नूडल्स आणि नूडल्स मसाला हा बाहेरचाच घ्यायला लागणार बरं का. भाज्या वगैरे सगळ्या घरातल्या वापराल हो, पण नूडल्स मात्र बाहेरचेच आणायला लागतील. जर हे नूडल्स आपण घरच्या शेवयाचे केले तर पोरं म्हणणार आईच्या डोक्यावर नक्की परिणाम झाला आहे. अशा प्रकारे हक्का नूडल्ससाठी हक्का नूडल मसालाही रेडीमेड मिळतो, तो तुम्ही वापरू शकता. बाय चान्स हक्का नूडल्स मसाला नाही मिळाला तर तुम्ही फ्राईड राईस मसाला टाकूनही हे नूडल्स करू शकता. आता आपण नूडल्स शिजवून घेऊयात. त्यासाठी पॅनमध्ये मी इथे पाणी गरम केले आहे. आता पाणी छान उकळायला लागले की यात आपण टाकून घेऊयात नूडल्स. यात मीठ वगैरे काही टाकण्याची आवश्यकता नाही, नूडल्समध्ये ऑलरेडी मीठ असतं. हे आपण झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेऊयात. हे नूडल्स 5 ते 7 मिनिटात शिजवून होतात. या नूडल्सला अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही आहे, नाहीतर याची सगळी मजा जाईल. हे नूडल अशा प्रकारे साधारण 75% शिजले की आपल्याला गॅस करायचा आहे बंद. हे नूडल्स जास्त चिकट नकोत, अशा प्रकारे अगदी मोकळे हवेत. आता हे आपले नूडल्स शिजवून झाले आहेत. आता आपण हे लगेच चाळणीमध्ये ओतून याचं सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि नंतर त्यावर ओतणार आहोत गार पाणी. गार पाण्यामुळे याची शिजण्याची प्रोसेस बंद होते आणि हे एकदम मोकळे फटफटीत होतात आणि आपण याला गार करायला ठेवूयात. 10-15 मिनटं ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे अगदी मोकळे होतात आणि गार होतात. आता करूयात फोडणीची तयारी. फोडणीसाठी आपण सर्व भाज्या तर चिरलेल्याच आहेत. आता आपण येथे आलं आणि लसूण वापरणार आहोत. चायनीजमध्ये आलं आणि लसूण जरा बऱ्यापैकी जास्तच वापरायचं, त्यामुळे त्याला छान टेस्ट येते. फोडणीसाठी इथे मी पॅनमध्ये तेल टाकलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत आलं आणि लसूण. चायनीजमध्ये जिरं लसूण टाकलं जात नाही. त्यानंतर यात टाकायचा आहे उभा चिरलेला कांदा. हे छान परतलं की यात आपण उरलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊयात. यात आपण टाकणार आहोत टोमॅटो, जो आपण उभाच कापला आहे. त्यानंतर टाकायची आहे ढोबळी मिरची आणि हे छान परतायचं आहे. यातही आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही, कारण चायनीज मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि नूडल्समध्येही मीठ असतंच. आता हे छान परतलं की यात शेवटीला टाकायचं आहे कोबी, कारण कोबी लगेच शिजतो आणि मऊ पडतो. या सर्व भाज्या आपल्याला क्रंचीच हव्या आहेत. चायनीजमध्ये अगदी जास्त मऊपर्यंत भाज्या शिजवायच्या नसतात, ह्या क्रंचीच छान लागतात. आता हे छान क्रंची झालं आहे. साधारण 50% हे शिजलं की यात टाका आहे फ्रोझन मटार. फ्रेश मटार असतील तर ते आपल्याला आधी टाकायला लागतील. फ्रोझन आहेत लगेच मऊ पडतील म्हणून मी ते उशिरानं टाकलं आहे. यात आपण टाकणार आहोत उकडलेले नूडल्स आणि छानपैकी आपण हे परतून घेणार आहोत. हे नूडल्स अगदी अलगद हातानेच परतायचे आहे, नाहीतर ते ब्रेक होतील आणि याची सर्व मजा जाईल. आता आपण यात टाकून घेऊया चायनीज हक्का नूडल्स मसाला. आता हा मसाला टाकला की आपण हे थोडं 2 मिनटं परतून घेणार आहोत. जर तुम्हाला नूडल्स तिखट आवडत असतील तर तुम्ही यात थोडीशी चमच्याभर शेजवान चटणी ॲड करू शकता. आणि जर आंबट आवडत असतील तर टोमॅटो सॉस, केचप. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात अर्धा चमचा सोया सॉस किंवा मग व्हिनेगरही वापरू शकता.
हक्का नूडल्स मसालामध्ये तिखट आणि आंबटपणासाठीचे इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे मी इथे काही वापरत नाही, किंवा मग खाताना तुम्ही वरणही ते वापरू शकता. अशा प्रकारे गरमागरम हक्का नूडल्स आपले तयार झाले आहेत. तर घेऊया त्याचा आस्वाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.